67 झाल्या, त्यानंतर 36 झाल्या, त्यानंतर 37 झाल्या. आता पाहूया मॅचमध्ये किती धावसंख्येचं योगदान असेल. इथे मात्र किरवली टीमकडून संकेत गायकर आणि योगेश पाटील दोन्ही अगदी फलंदाज पाहिले तर योगेश पाटीलने बऱ्याच वेळेला किरवली टीमला चांगला स्टार्ट मिळवून दिलेला आहे. आता तेवढाच अनुभवी गोलंदाज त्याच्या समोर असणार आहे राकेश मोहिते. पहिल्याच बॉलवर उडवलाय फटका, मात्र या ठिकाणी हवेमध्ये बराच वेळ आहे आणि इथे मात्र झेल टिपण्याची संधी दवडली नाही आणि पहिल्याच बॉलवरती योगेश पाटीलचं आम्ही कौतुक केलं होतं, तो मात्र फलंदाज बाद झालाय. हा फलंदाज आपले तयार ठेवायचे, लगेच एवढा उशीर करून चालणार नाही. आम्ही वारंवार वॉर्निंग देतो फिल्डिंग करणाऱ्या खेळाडूंना, मात्र फलंदाज जर 5-5 मिनिटांनी यायला लागले तर मॅचला 1-1.5 तास लागू शकेल. कारण ज्या प्लॅनिंगने मैदानामध्ये आपण उतरतो त्या प्लॅनिंगमध्ये लगेच आपण उतरायचं आहे. आडलक सुनील सालुंके, आपला खेळ चांगला राहिला मात्र फलंदाजांनी थोडीशी निराशा केली, त्यामुळे आपल्याला पराभव पत्करावा लागला. जरूर आपल्या बॉलरने टाकलेले 13 चेंडूंचं जे षटक होतं ना ते कुठंतरी महागात पडलं आपल्याला, त्याचमुळे मॅचमध्ये आपल्याला पराभव पत्करावा लागला. जाऊया मॅचकडे, जिथे मात्र पहिल्याच चेंडूवरती सफलता मिळाली आहे. राकेश मोहितेला नवीन फलंदाज जयेश पाटील मैदानामध्ये गेलाय. पुढचा बॉल राकेश मोहिते जयेशसाठी ऑन साईडला खेळायचा होता, ब्लाइंड स्ट्रोक, चेंडूची पाहणी केली नाही. लगातार दुसरा बॉलवरती कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी धावफलक आतापर्यंत सुरुवात झाली नाही. टीम गावदेवी किरोळी संघाच्या धावफलकावर अजूनही एकही धाव लागली नाही. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पुन्हा एकदा सज्ज असणार आहे राकेश मोहिते तरगर टीम कडून. तरगर टीमला आपण मागच्या वर्षी सुद्धा पाहिलं होतं या नाईट रणजी क्रिकेट स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल सुद्धा त्याच प्रकारचा डिलिव्हर केला, सबमरीन डिलिव्हरी, फक्त ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. वारंवार मात्र या ठिकाणी चेंडूचे मेरिटनुसार खेळ करण्याची आवश्यकता असताना जयेशच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी खराब खेळाचं प्रदर्शन पाहायला मिळते. लगातार 2 चेंडू डॉट गेले, पहिल्या चेंडूवरती सफलता, 3 चेंडूवरती आतापर्यंत एकही धाव नाही. पुढचा बॉल राकेशच्या माध्यमातून आणि तसाच प्रकारचा या ठिकाणी स्लॉकशिपचा फटका पाहतो. टीमचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, तोपर्यंत खातं खुलं झालंय गावदेवी क्रिकेट संघ किरोळी सी संघाचं आणि इथे मात्र 1 धाव लागली धावफलकावरती. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. राकेश मोहितेने केलेली गोलंदाजी तरगर टीमला इथे मात्र एक चांगला स्टार्ट मिळवून दिलाय. मात्र आता स्ट्राईकला आलाय संकेत गायकर, ज्याच्या माध्यमातून आपण पाहिलाय सातत्याने मात्र चांगला खेळ राहिलेला आहे. चांगला स्ट्रोक, इनसाइड आउट, कोणताही क्षेत्ररक्षक नाही, क्षेत्र चेंडूवर येईल तोपर्यंत चेंडू फ्लाय झालाय, 1 बाउन्सने आलाय चौकार. आज खऱ्या अर्थाने आपण पाहतो एक अष्टपैलू खेळलो टीमचा नवनाथ गायकर टीम मध्ये नाही आहे आणि तरी सुद्धा या ठिकाणी आपण पाहतो संकेत गायकरने ज्या प्रकारचा खेळ दाखवलेला आहे त्याच्या अनुस्मृतीमध्ये आणि ते मात्र त्याला खेळ करावाच लागणार आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, चेंडू खाली 2 क्षेत्ररक्षक, कॉल दोन्ही खेळाडूंचा नव्हता, मात्र जमिनीला दान झाला गेल आणि ते मात्र 1 धाव जरूर जोडली जाईल धावसंख्येमध्ये. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जोडली दिली ती मात्र एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 धावा. 5 षटकांच्या मॅचमध्ये सरासरी पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये षटक इथे मात्र फेकले असताना राकेश मोहितेने केलेली गोलंदाजी अचूक टप्प्याने वारंवार प्रत्येक चेंडूवरती केलेलं व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यामुळे धावसंख्येला रोख लावला गेलाय. फक्त 6 धावा धावफलकावरती लागल्यात, ते मात्र किरोळी सी टीमच्या. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला संकेत गायकरच्या हातामध्ये स्ट्राईक असणार आहे. गोलंदाजच्या माध्यमातून गोलंदाज अमन म्हात्रे आपल्याला पाहायला मिळू शकेल, तो गोलंदाजच्या मार्गावर असणार आहे. पॉवर प्लेचं षटक असणार आहे हे सुद्धा. बॅटिंग पॉवर प्ले लगेचच घेतला गेलाय कारण संकेतने आणि जयेशने पाहिलं की धावसंख्या कमी आहे.
उर्वरित कालामध्ये आपण धावसंख्या जोडण्याची कामगिरी करण्यापेक्षा याच षटकामध्ये जर आपण फटकेबाजी केली तर किमान या ठिकाणी 10च्या सरासरी जर धावा केल्या तर या मैदानावरती 40-45चा आकडा सुद्धा संघर्षमय होऊ शकतो. हे दाखवून दिले खऱ्या अर्थाने टीम राजाराणी घोट टीमने, कारण शेवटच्या क्षणापर्यंत सदतीत धावसंख्येमध्ये संघर्ष पाहिला होता आपण राजाराणी घोट टीमचा, आणि त्याच उद्देशाने मात्र धावसंख्या उभारण्याची या ठिकाणी क्षमता किर्लो टीमला दाखवायची आहे तरगर टीम समोर. त्या तरगर टीमने मात्र पहिल्या षटकापासूनच दबाव तंत्राचा वापर केला, फक्त 6 धाबा दिल्या पहिल्या षटकामध्ये. पुढचा बॉलवर टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळाले, अगदी इनसाइड आउटचा फटका, अगदी चाबूक शॉट प्रमाणे हा फटका खेळलाय आणि त्या चेंडूवरती संख्येच्या माध्यमातून 2 धावा जोडल्या गेल्या. 8 धावसंख्या जोडली गेली. पहिले षटक राकेश मोहिते, दुसरं षटक अमन म्हात्रे आपल्याला पाहायला मिळू शकेल. त्याच्या पहिल्या चेंडूवरती 2 धावा येत असताना पाहायला मिळाल्या. 8 धावसंख्या जोडली गेली, ती मात्र दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती. जयेश पाटील आणि संकेत गायकर आपण पाहतो स्ट्रायकिंग यांना पुन्हा एकदा उंच पुरशरीष्टीचा. पुढच्या बॉलवरती अगदी आपण शफल होऊन खेळत असताना पाहायला मिळाला. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही, चेंडू डॉट घ्यायचा असताना पाहायला मिळतोय. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला, अगदी लॉप करण्याचा प्रयत्न होता. हाफ ट्रॅकरचा बॉल आता अगदी जलद गतीने फेकला होता अमोलने, आणि त्या बॉलवरती मात्र या ठिकाणी फटका कन्वर्ट करू शकला नाही. आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा चेंडू सपवला जातो. तोपर्यंत आपण पाहिलं तर एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 8 धावसंख्या जोडली जाते. धावसंख्येमध्ये गावदेवी किरोळी संघ. पुढचा बॉल अगदी बॅकफुटला जाऊन पंच केला, अडवला गेलाय. पहा, 2 खेळाडूंच्या मधोमध हा फटका खेळला होता. अगदी 2-4 पावलांच्या रनअपने मात्र चेंडू अडवला जाईल तोपर्यंत फक्त सिंगल पूर्ण. एका धाबेने धावफलकावर 9 धावा लागल्या. अमोल म्हात्रेच्या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडू समाप्त झालेले आहेत आणि त्यामुळे धावसंख्येचा आपण वेग वाढवण्याची जी क्षमता दाखवण्याची गरज होती, तिथून मात्र या धावसंख्येला वेग येत असताना फक्त 9 धावा. अमन म्हात्रे आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 3 चेंडू आतापर्यंत समाप्त झालेले आहेत. पुन्हा एकदा सज्ज असणार आहे जयेश, आणि 3 चेंडूवरती फक्त 1 धाव केली आहे. पुढचा बॉल ऑन साइडला खेळलाय. इथे मात्र डीप मध्ये क्षेत्राच्या चेंडूवरती येणार, फेकणार, तोपर्यंत फक्त सिंगल पूर्ण आणि दुहेरी अंकामध्ये धावसंख्या जात असताना 10 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळू शकेल. त्यामध्ये आपण योगदान पाहिलं तर 1 चौकाराचं आहे आणि धावसंख्येचा आपण विचार केला तर म्हणावी तशी उंची गाठता आली नाही आतापर्यंत धावसंख्येमध्ये. इथून मात्र संकेतला एक चांगला खेळ करावा लागेल, 7 धाबे लागेल मात्र जयेश पाटीलला. गोलंदाजी करत असताना अमन आपल्याला पाहायला मिळू शकेल. अमनची ही गोलंदाजी आपण पाहतोय. पुन्हा एकदा या डिलिव्हर केलाय, जबरदस्त या ठिकाणी चेंडूपैकी केली आहे. ऑफस्टम्पचा यार्करचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. कारण पाहिलं आपण की ज्या प्रकारची फलंदाजी संकेतची राहिलेली आहे त्याची फलंदाजी शैली जाणली आहे. इथे मात्र अमनने आणि त्याच प्रकारचा चेंडू डिलिव्हर केला, अगदी ऑफस्टम्पचा यॉर्करचा चेंडू, आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा धावसंख्येवर रोख लागला गेलाय. 10 वरती 1 गडी बाद. ही धावसंख्या टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. अजून एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. षटक समाप्तीचा इशारा येत असताना धावसंख्या मात्र पाहायला मिळते ती 10 धावसंख्या या 2 षटकांमध्ये 5च्या सरासरीने लावल्या गेल्या, ते मात्र किरोलीच्या धावसंख्येमध्ये. प्रितेश मोकल आला गोलंदाजी ट्रॅकवरती. आता अजूनही शांत आहेत दोन्ही फलंदाज. ज्या फलंदाजांकडे पाहिलं जाते की संकेत गायकर एका बाजूला रन मशीन म्हटली जाते, मात्र त्याच फलंदाजाने मात्र 7 चेंडूंचा आतापर्यंत सामना केलेला आहे आणि संघासाठी 8 धावा जोडलेल्या आहेत. प्रितेश ही गोलंदाजी आपण पाहतोय मैदानावरती 3रं षटक घेऊन येत असताना 2 षटकांमध्ये आपण पाहिलं टिचून गोलंदाजी केली. अधिक लाईन लेंथ अगदी बरोबर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले 2 गोलंदाजांची. जयेश अगदी चेंडू सोडून दिलाय.
लाईन पाहिली त्यांनी आणि पंचांनी सुद्धा इशारा केलाय की वाईटचा चेंडू आहे, अव्वंतरची धाव जोडली जाते धावसंख्येमध्ये. 1-1-1 11 बॉल लॉस ऑफ 1 विकेट. 11 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत किरवलीच्या. पुढचा बॉल जयेशसाठी ऑन साईडला खेळायचा होता, पूर्णपणे निष्प्रभ ठरला. मात्र या वेळेस वाईटचा इशारा पंचांचा आला. वाईटची एक धाव जोडली जाते धावसंख्येमध्ये. आता 6ची सरासरी गाठली, ती 5ची सरासरी होती ती 6ची झाली आहे. पहिल्या सामन्यापासून आपण पाहिलं तर पात्र एकमात्र सामना ज्यामध्ये 63 धावा केल्या होत्या विसर्ग टीमने. उत्तरादाखल जवळजवळ 50-55चा आकडा गाठला होता वल्लभ टीमने. त्यानंतर मात्र एकाही संघाला 40चा आकडा गाठता आला नाही. जयेशचा बॅटमधूनच चांगला फटका स्लॉकशिपचा आहे. त्या दरम्यान शतरक्षी चेंडूवरती आलाय. फक्त एक धाव या ठिकाणी जोडली जाते धावसंख्येमध्ये. फक्त सिंगल आणि डबलचा खेळ मैदानावरती होताना पाहायला मिळतोय. थोडी स्तब्ध झालेली आहे बॅट पूर्णपणे आपण पाहिले तर किरवली सी टीमची. आणि त्याचवेळी धावसंख्येचा आपण वेग पाहिला अतिशयच मंदावलेला आपल्याला पाहायला मिळतं. 13 धावसंख्या लागली धावफलकावरती. आत्तापर्यंत चेंडू समाप्त झालेले आहेत ते मात्र 13मध्ये 13 धावसंख्या आपण पाहिले एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल ऑन साईडला खेळायचा आहे, शतरक्षक तिथे आहे. अंदाज मात्र या ठिकाणी अचूक टिपला आणि झेल टिपला जातो तो मात्र कुणाल मोकलच्या माध्यमातून हा झेल टिपला गेलाय आणि खेळ समाप्त झालाय तो मात्र संकेत गायकरचा. संकेत गायकर बाद झाल्यानंतर मिलिंद पाटील मैदानावरती जातोय. संकेत पाटील कडून फार मोठी अपेक्षा केली जात होती मात्र निराशा केली. संकेत गायकरने पात्र निराशा केली खऱ्या अर्थाने. आणि मिलिंद पाटील आणि जयेश पाटील जोडी मैदानावरती असणार आहे. पुढचा बॉल प्रितेशचा आहे. ऑन साईडला पुन्हा एकदा या ठिकाणी निराशाजनक कामगिरी. बॅटची लीडिंग एज, फलंदाज अजून एक बाद होईल. मात्र 13 या धावसंख्येवरती तिसरा गडी बाद. आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. एका बाजूला आपण प्रेशर ज्या आणण्याची कामगिरी साधली खऱ्या अर्थाने आपण पाहतो तरघर टीमच्या गोलंदाजांनी. कारण पहिल्या षटकामध्ये राकेश मोहिते फक्त 6 धावा, अमन मात्रेच्या षटकामध्ये फक्त 4 धावा, प्रितेश मोकलने आतापर्यंत 3 धावा दिलेल्या आहेत. 13 धावसंख्या धावफलकावरती लागलेल्या आहे. मात्र दबाव झुगारून येतील. मात्र नवीन फलंदाजांना फलंदाजी करावी लागेल तर त्या धावसंख्येला आपण चांगलं योगदान देऊ शकू. पुढचा बॉल अजून एका ठिकाणी आपण पाहतो डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाले. लगातार 2 वाईट, लगातार 2 विकेट्स आणि त्यानंतर हा डॉट बॉलचा या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. प्रितेश मात्र मोकल गोलंदाजी करत असताना आतापर्यंत असं वाटलं होतं की वाईट 2 आले होते. त्यानंतर मात्र पुरेपूर फायदा उठवला जाईल की काय फलंदाजांकडून, तसं काय घडलं नाही मैदानामध्ये. एक मात्र चौकार आला इनिंगमध्ये. आता मात्र इथे पंच वडलेत म्हणजे या ठिकाणी इशारा जरूर येईल. वाईटचा इशारा येत असताना धावसंख्येला एकने जोड देत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 3 गडी बाद 14 या धावसंख्येवरती. फलंदाज राकेश तरे फलंदाजीला गेलेला आहे. त्याच्या जोडीला जयेश आपल्याला पाहायला मिळेल. मात्र येणाऱ्या काळामध्ये किती धावसंख्या जोडली जाईल केरळ सिम्सी संघाच्या धावसंख्येमध्ये हा मोठा प्रश्नचिन्ह या ठिकाणी असणार आहे. ऑन साईडला खेळायचा होता, बॅटची काढा लागून मात्र चेंडू गेला तो एसटी रक्षकाच्या हातामध्ये. अजूनही डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली. अगदी डॉट बॉलचा या ठिकाणी भरपूर आपल्याला विचार केला तर या ठिकाणी सामना करावा लागतो किरोळी टीमला. आणि त्याचमुळे आतापर्यंत पूर्णपणे शांत राहिलेला किरोळी संघ जवळजवळ किती 10 बॉल डॉट गेलेला आहेत. ही खराब कामगिरी म्हणावी लागेल किरोळी टीमची. अजून या ठिकाणी 11वा बॉल डॉट खेळला गेलाय. 18 बॉल फेकलेत त्यातले 11 बॉल डॉट गेलेत आणि म्हणून धावसंख्येचा आपण विचार केला तर फक्त 14 धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे. 3 गडी बाद.
कारण चौकार षटकार पूर्णपणे या ठिकाणी शांत झालेले आहेत किरोळ टीमसाठी. एक मात्र चौकार लागला होता संकेत गायकरच्या बॅटमधून, त्यानंतर पूर्णपणे शांत क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळतंय. जसं काय धावांसाठी या ठिकाणी कर्फ्यू लागलेले काय असं वाटतं या मैदानावरती किरोळ टीमसाठी. ज्या किरोळ टीमने मागच्याच आठवड्यामध्ये देवीच्या पाडा मैदानावरती दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकवलं, तो किरोळी संघ पूर्णपणे शांत झाला आहे. जयेशच्या बॅटमधून हा आगला वेगळा फटका स्कूपचा आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच दरम्यान दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. जिथे चौकार षटकार येत नाही तिथे मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याची या ठिकाणी क्षमता या दोन्ही फलंदाजांनी दाखवली आहे आणि धावा येतात ते मात्र 16 धावा. षटक घेऊन यायला गोलंदाज स्मित पारगावकर आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्या गोलंदाजीवर 2 धावा आल्या. अजून एक या ठिकाणी स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला, बॅटची कडा, बॉल विसावलाय, शॉट फाईन लेगच्या दिशेने या ठिकाणी झेल टिपला जाईल तोपर्यंत या ठिकाणी अजून एक धक्का लागतोय किरवली टीमला. जयेश पाटील बाद. जरूर विमानतळ जरूर होणार आहे दिवा पाटील साहेबांच्या नावाचं आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय तरगर गाव सुद्धा विमानतळासाठी त्यांची जमीन संपादन तर पूर्ण गावच्या गाव उठलेली गेलेत आणि आज आपण पाहिलं तर त्या गावांच्या ठिकाणावरती आता विमानतळ उडताना आपल्याला पाहायला मिळेल, विमान उडताना पाहायला मिळेल. अगदी विमान लँड झालेलं प्रॅक्टिस विमान पाहिलं आपलं. रमेश तरी आलेले आहेत फलंदाजीला. अगदी त्यांच्यावरती जबाबदारी येऊन पडली आहे. त्यांच्या बॅटमधून चांगला फटका. यस, इट इज अ मॅक्झिमम 6 रन. थँक्यू. आल्या आल्या षटकार टोकलाय पहा. लिजन खेळाडूची ही प्रतीक्षा केली जात होती आणि इथे मात्र रमेश तरे यांच्या बॅटमधून हा षटकार. 22 धावसंख्या धावफलकावर. अजून इन्सर्ट आउटचा फटका. कोणताही क्षेत्ररक्षक नाही, मात्र क्षेत्ररक्षक पोहोचलाय. काय आपलातून झेल पकडलाय राकेश मोहितेने. पहिल्या या ठिकाणी जबरदस्त झेल टिपलाय आणि इथे मात्र खेळ समाप्त झालाय रमेश तरे यांचा. पाचवा आपल्याला पाहायला मिळतोय. चौथ्या षटकामधले 4 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. रमेश तरेने थोडाफार संघर्ष दाखवण्याची तयारी दाखवली होती. एक चांगला स्ट्रोकही लगावला होता, मात्र राकेश मोहितेने तेवढंच चांगलं प्रत्युत्तर दिलं. कारण राकेश मोहितेने जवळ आपण पाहिलं तर धाबाला पालवांच्या रनअपने तो झेल टिपला आणि रमेश तरे यांचा सुद्धा खेळ समाप्त झाला. आशुतोष मैदानामध्ये दाखल झालेला आहे. अगदी 6व्या क्रमांकावर या ठिकाणी आपण पाहतोय. 7व्या क्रमांकावर आपण पाहतो. 5 गडी बाद झालेले आहेत 22 धावसंख्येवर. पुढचा बॉल स्मित पारगावकरचा आहे. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. पुन्हा एकदा एक मात्र षटकार, एक मात्र चौकार फक्त लागलाय. याचा आहे टॉससाठी पिसारी विपक्ष बारापारा टीमने. या विजय पवार आणि बारापारा टीमचे कर्णधार अमज दलवी. चांगला फटका अतिशयच्या बॅटमधून आलाय, मात्र तोही या ठिकाणी टिपला जातोय. राकेश मोहितेने लगातार 2 झेल टिपले या षटकामध्ये आणि अजून एक फलंदाज बाद.
जित पाटील अगदी आपण पाहिलं तर 8व्या क्रमांकावर आलेला आहे. एक षटक बाकी आहे. लगातार 3 मॅच मध्ये आपण पाहिलं तर पहिल्या सत्रामध्ये 63 पहिल्याच मॅच मध्ये पाहिल्या. त्यानंतर मात्र असं वाटते की थंडीमध्ये गारटलेट की काय संघ असं वाटायला लागले, कारण 36 झाल्या 37 झाल्या, आता 22 वर संघ अडकून पडलाय, तो मात्र गावदेवी किरोळी संघ. जित पाटील मैदानामध्ये आहे. या षटकामध्ये किमान 15-20 धाबा येतील का? संघर्षमय धावसंख्या उभारली जाईल का? राहुल मात्र गोलंदाजीच्या मार्गावर असतील. मात्र गोलंदाजांनी अचूक टप्प्याने केलेली गोलंदाजी आपण पाहिली तर कार्यात राकेश मोहिते फक्त 6 धाबा, अमन म्हात्रे फक्त 4 धाबा दिल्या. त्याचप्रमाणे प्रितेश मोकलने धावा दिल्या, फक्त 4च धावा दिल्या. आणि स्मित पारगावकरच्या षटकामध्ये धावा आल्या त्या मात्र 8. आता राहुल म्हात्रे असेल गोलंदाजीच्या मार्गावर. येणाऱ्या षटकांमध्ये किरोली टीमला जर संघर्ष करायचा असेल तर मात्र किमान 15 धावा येणं गरजेचं असणार आहे. पुढचा बॉल, या बॉलवरती अगला वेगळा फटका आपल्याला पाहायला मिळाला आहे. ऑन साईडला डीप मध्ये या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू टोलवला आहे. धाव आल्या 2 आणि 2 धाबांनी सांगितलं धावफलक आपण पाहिला. तर गावदेवी किरोली टीम जाऊन पोहोचली, ती मात्र 24 या धावसंख्येवर. 5 वरची मॅच मध्ये असं वाटलं होतं की मोठमोठ्या धावसंख्येचा उच्चांक पाहायला मिळेल. मात्र पिसारवे टीम सोडली तर एकही संघ मात्र 40चा आकडा पार करू शकले नाही. आणि त्याच वेळी या मॅच मध्ये आपण पाहतोय आता 24 धावसंख्येमध्ये आतापर्यंत 5 चेंडू शिल्लक असताना किती धावसंख्या जोडल्या जातील. राहुलचा पुढचा बॉल ऑन साईडला खेळायचा होता चेंडू आणि बॅटचा पुन्हा एकदा संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. शैलेश स्फूर्ती नांदाई क्रिकेट संघ तरगडचा हा गोलंदाजीचा ताफा आपल्याला पाहायला मिळतो. खऱ्या अर्थाने एकही गोलंदाजाने 10च्या वर धावा दिलेल्या नाहीत. 6, 4, 4, 8 आणि ही गोलंदाजी आपण मैदानावरती पाहतोय. पुढचा बॉल राहुलचा ऑन साईडला केला, तो ऑफ ड्राईव्ह केला जरूर. मात्र या वेळेसचा चेंडू अडवला जाईल तोपर्यंत सिंगल झाली. पूर्ण सिंगलने धावफलकावर धावा लागल्या त्या 25. या मॅच मध्ये 30चा आकडा सुद्धा गाठू शकेल की नाही हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. मात्र मैदानामध्ये इथून पुढे 1-2 फटके आले तर मात्र या ठिकाणी 40-35चा आकडा गाठू शकेल टीम गावदेवी किरोली संघ. पुढचा बॉल राहुलचा चांगला फटका कन्वर्ट केलाय, टॅप केला येते. मात्र डीपचा क्षेत्रशी चेंडूवरती येते, थोडंसं पंबल झालं जरूर. मात्र त्याचा फायदा उठवत असताना 3रीचा प्रयत्न केला जातोय, मात्र रनआउटच्या स्वरूपात इथे विकेट बाद. सत्तावीस धावसंख्या 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये विजय गायकर आपल्याला पाहायला मिळेल. तर पिसारवे आणि बारापाडा असा हा टॉस अगदी काही क्षणातच आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. मी जयेश शेट्टी यांना विनंती करेन आपण आपल्या शुभ असते या मॅचचा टॉस करावा आपण, कारण आजच्या रात्रीतील हा सेकंड लास्ट सामना असणार आहे. आजच्या रात्रीतील चांगला फटका विजयच्या माध्यमातून 2रीचा प्रयत्न जरूर केला जाईल. राकेश मोहितेचा हा थ्रो आपण पाहतो अगदी स्टंपच्या लेवलला. काय एफर्ट दाखवला या ठिकाणी राकेश मोहिते. गोलंदाजी करताना फक्त 6 धावा, मॅच मध्ये टिपले 2 झेल आणि फलंदाज येथे मात्र क्षेत्ररक्षण करताना अचूक टप्प्याने मात्र चेंडूपैकी 12 टीमने जिंकला टॉस. लगेच आपला निर्णय सहित मैदानामध्ये उतरायचा आहे पुढच्या सामन्यामध्ये. दिस मॅच विल बी 4 ओव्हर्स लिमिटेड. 4 ओव्हरची मॅच असणार आहे. बऱ्याच वेळानंतर वाईटचा इशारा पंचाने येत असताना पाहतोय. 30 धावा इथे मात्र संघर्षमय धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि जरूर या ठिकाणी टेंबोडे वासियांसाठी एक खुशखबर असणार आहे. 25-26 जानेवारी रोजी टेंबोडे प्रीमियर लीग TPL असणार आहे, याची नोंद करून घ्यायची आहे. पुढच्या बॉलवर ऑन साईडला खेळायचा होता चेंडू आणि बॅटचा यावेळी चांगला संपर्क झाला नाही. इथे मात्र लेगबाच्या स्वरूपात धाव आली. अजूनही कमी धावसंख्या पाहायला मिळते टार्गेट स्वरूपात. 31 धावा धावफलकावरती लागल्या आणि 32चं टार्गेट असेल येणाऱ्या 17 मध्ये.
तरगर टीमला. आणि पुन्हा एकदा आम्ही अनाउन्समेंट करत आहोत की 25 आणि 26 जानेवारी रोजी टेंबोडे प्रीमियर लीग होणार आहे, जी गेल्या वर्षी नाईटची स्पर्धा होती. यावर्षी मात्र डेची स्पर्धा असेल. तर टेंबोडे प्रीमियर लीग आणि खऱ्या अर्थाने सर्वच खेळाडूंनी आणि ग्रामस्थांनी त्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवा अशी या ठिकाणी विनंती आम्ही राज भोईर यांच्या वतीने आपल्या टेंबोड्या ग्रामवासियांना करत आहोत. टार्गेट असणार आहे 32 धावसंख्येचं. येणाऱ्या या 5 षटकांमध्ये कशा प्रकारे पूर्ण केले जाईल की या कमी धावसंख्येमध्ये एक संघर्षमय मॅच आपल्याला एन्जॉय करताना पाहायला मिळेल याचं जाणतं या ठिकाणी धावतं वर्णन पुन्हा एकदा ऐकून घेण्यासाठी जाऊया आमचे समालोचक मित्र नेरुगावचा बुलंद आबाद हर्षद मडू यांच्याकडे. येस, थँक्यू संतोषजी गरज सर यांचा आवाज आपल्या ऐकायला मिळाला. पहिल्या 17 मध्ये आपण जर पाहिलं बॅटिंग अनालिसिस, त्यानंतर ही बॉलिंग अनालिसिस. राकेश मोहिते 1 षटक फेकलं, 2 डॉट बॉल, त्यामध्ये 6 धावा, 1 विकेट. अमोल म्हात्रे त्यामध्ये 1 षटक, 4 धावा, विकेट नव्हती. प्रितेश मोकलचं षटक आलं, त्यानंतर मात्र 4 धावा खर्च करून 2 विकेट मिळवल्या. स्मित पारगावकरची चांगली बॉलिंग राहिली. हा एक युवा जिगरबाज खेळाडू आहे. ओबडभुजे टीमचा 1 षटक, 1 डॉट, 8 धावा, 3 विकेट त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. राहुल म्हात्रेचं शेवटचं षटक 9 धावांचं राहिलं, विकेट आली नाही त्या ओव्हरमध्ये. असं हे बॉलिंग अनालिसिस आपल्याला पाहायला मिळालं. ते म्हणजे शैलेश स्मृती, नांदाई तरघर या टीम्स दरम्यान आपल्याला. आणि आफ्टर ऑल स्क्रीनवरती आपण पाहता या मॅचचा टार्गेट सध्या उभा आहे 30 बॉलमध्ये फक्त 32. आतापर्यंतची सर्वात कमी धावसंख्येची नोंद आतापर्यंतची ही केली जाणार. कारण पहिल्या मॅच मध्ये 64 धावांचं टार्गेट होतं, दुसऱ्या मॅच मध्ये 36, तिसऱ्या मॅच मध्ये 38 आणि ही चौथी मॅच 32चं टार्गेट. म्हणजे आतापर्यंत या रजनीत सर्वात कमी धावसंख्या या मॅचची नोंदवली जाणार. यात तीळ मात्र शंका नाही. कोणाची होईल सरशी, कोण विजयी होईल, कोण पराजित होईल हे पाहायचंय. तत्पूर्वी किरवली टीम लवकर फिल्डिंग लावा आणि लगेचच आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. शैलेश स्मृती, नांदाई तरघर टीम. बॉलिंग कशी होईल हे मात्र पाहायचंय. अक्षय सिनियर अक्षय आणि ज्युनियर अक्षय, अक्षय म्हात्रे बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय म्हात्रे, वसंत म्हात्रे आणि अक्षय चंद्रकांत म्हात्रे. ऑफस्टमच्या
पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर वाईट बॉल रिलीज करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न, वरचा फटका होता, गली पॉइंट मधून काढला बॉलला, मागे फिल्डर नाही, बॉल चाललाय दन 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 करीत सीमा पार. आलाय हा पहिला चौकार. ज्युनियर अक्षयच्या बॅट मधून आला हा चौकार. रन मिळतील 4 आणि पुढचा बॉल इथे मात्र होतोय तयार. बॅटची स्लाइस एज घेऊन बॉल मागे चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. अक्षयने एक चौकार जरूर लगावला. अक्षय ज्युनियर या खेळाडूने. अक्षय मात्रे बंधूंची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जरी नावामध्ये साम्य असलं तरी देखील वडिलांच्या नावामध्ये जरा देखील साम्य नाही. यावेळेस मात्र आपण पाहू शकता पुन्हा एकदा कट केला बॉल वरून चाललाय. 2 फिल्डरच्या मध्ये तोच क्षेत्र निवडला. आणखीन रन मिळतील 4. वेगवान झालं हे क्रिकेट. चौकार. मध्ये 9 धावा बनल्यात. 32 धावांचं टार्गेट कदाचित लवकर संपवण्याची तयारी इथे दाखवली की काय असं जणू भासू लागले. आताच्या घडीला शैलेश स्मृती नांदाई तरघर टीम मैदानाच्या आतमध्ये धावांचा जोरदार पाठलाग करताना इथे पाहू शकताय. समोर खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफ कडे फिल्डर आहे, कोणतीही चूक नाही. आलाय डॉट अक्षय ज्युनियर साठी. 3 बॉल मध्ये 8 धावा त्याने केल्या. आता 4 बॉल मध्ये 8 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र आपण पाहू शकाल बॉल चाललाय मागे, लॉंग ऑन सीमा रेषा पार. हा आलाय चौकार आणि मात्र धावसंख्येला मिळाली गती. धावा झाल्या 13. पुढचा बॉल कल्पेश तरेचा. 5 मध्ये 13 खर्च केल्यात. राईट आर्म राऊंड. यावेळेस मात्र जागा बनवण्याचा प्रयत्न, परंतु पहा स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये त्याच्यासाठी जाळं विणलेलं, त्या जाळ्यामध्ये सापडला हा अक्षय ज्युनियर आणि फलंदाज होतोय बाद. पहिला धक्का बॅटिंग करत असता शैलेश स्मृती नांदाई तरघर टीमला. शेवटी जाता जाता या ओव्हरचा शेवट मात्र जरूर गोड केला. कल्पेश तरेने शेवटच्या बॉलवरती मिळवली विकेट. 13 वरती 1 सद्यस्थितीमध्ये आपल्याला टीम पाहायला मिळते. तेरावर 1 सद्यस्थिती शैलेश स्मृती नांदाई तरघर टीमची. आई गावदेवी क्रिकेट संघ येस. टाइम अलर्ट, पॉवर प्ले या ठिकाणी मात्र पाहायला मिळेल आपल्याला. सेकंड पॉवर प्लेची घोषणा पंच आमच्यापर्यंत पोहोचवतात. सत्यवानजी काकडे सर मैदानामध्ये, अमोलजी काळे सर हे देखील आपल्याला पाहायला मिळतात. आमच्या वॉर रूम मध्ये तिसरे पंच अनिलजी टेंबे सर हे देखील आम्हाला जॉईंट आहेत. मॅच थोडीशी स्ट्रेच होताना आपल्याला पाहायला मिळते. चला फास्ट खेळा. स्टॉप मेकिंग प्रॅक्टिस ऑन ग्राउंड, कारण आता वेळ आपल्याकडे प्रॅक्टिसची नाहीये. तर आमचे रत्नदीप चौधरी आणि ओम खोपकर यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती की व्यासपीठावर यावं.
आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने. रत्नदीपजी चौधरी आणि ओम खोपकर आणि अजितजी मुंगाजी यावं आपण. आपलं सहर्ष स्वागत आहे. तिन्ही क्रिकेटर आहेत, उत्तम दर्जाचे युवा क्रिकेटर. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या अधिरा आराध्य टेंबोडे स्पोर्ट्स यांच्या वतीने या भव्य रणजी क्रीडा स्पर्धेत. बॉलर तयार, वेदांत तरे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, सिनियर अक्षय नाव ऑन फायर. बॉल सीमा पार. हा आलाय पंचांचा इशारा, षटकार. या दरम्यान व्यासपीठावरती आपण पाहतो अजित मुंगाजी ओवळे, ओम खोपकर आणि रत्नदीप चौधरी वळवली या तिन्ही पहा जबरदस्त खेळाडू आपापल्या गावातले आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अगदी कोणत्या तरी टीमला ते सपोर्ट करण्यासाठी सुद्धा आले असावेत, कारण येस ओम खोपकर आपल्याला उद्या खेळताना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल आणि त्यांचं आपण या ठिकाणी आराध्या अधिरा स्पोर्ट टेंबोडेच्या वतीने मनपूर्वक स्वागत करूया. चला, 12 टीम आपण टॉस जिंकलेला आहे. डिसिजन काय असेल आपला तेही कळवा, म्हणजे पुढची वाटचाल पिसारवे टीमला ठरवता येईल. यावेळी जागा बनवून खेळायचा होता. बॉल मागे चाललाय, फिल्डर आहे थर्ड मॅनला, कोणतीही चूक नाही. विकेट कीपरच्या मागे बॉल जरूर गेला, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अगदी डोळ्यात अंजन घालून या बॉलकडे पाहत बसलेत. वेदांत तरे युवा खेळाडू आहे, 8 धावा त्याने खर्च केल्यात. एक रिव्हर्स षटकार अक्षय म्हात्रेने लगवलाय. आणखीन एक स्विचिट करण्याचा प्रयत्न, बॉल मागे येतोय. थर्ड मॅन च्या अगदी शेजारी असलेल्या गलीमध्ये या खेळाडूकडे सिंगल एक धाव मिळाली. एका धावेच्या मदतीने टीमची एकूण धावसंख्या 22 झाली. येणारे अजूनही बरेचसे बॉल बाकी आहेत. 20 बॉल मध्ये 10 धाव्यांची गरज आहे. धावा आता मात्र भरपूर कमी राहिल्यात. अर्ध अंतर हे मात्र पूर्णतः पार झाले. बॉलपेक्षा धावा अर्ध्या झाल्यात, त्यामुळे कोणत्याही प्रकारची रिस्क सध्या तरी दिसत नाहीये तरगड टीमसाठी. परंतु किरवली टीम ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर पिचिंग झाला. बॉल लाईन लेंथ खराब, वाईट बॉलचा इशारा. अंपायर आमचे सत्यवानजी काकडे यांच्याकडून आमच्यापर्यंत पोहोचतोय. 23 धावा धाव फलकावरती, 9 पाहिजे 20 बॉलमध्ये. 20 मध्ये 9 सध्या बनवायच्या आहेत. शैलेश स्मृती नांदाई तरगड टीम मैदानामध्ये ज्यावेळेस खेळण्यासाठी उतरली आहे, एका वेगळ्याच कॉन्फिडन्स मध्ये पाहायला मिळाला. ज्युनियर अक्षयची बॅटिंग, 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. सिनियर अक्षयच्या बॅटमधून एक षटकार. यावेळेस 5 सेन्सिबल क्रिकेट. फक्त हलक्या हाताने बॉलला ढकलून दिलं गली पॉइंट मध्ये. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित होते. धावा मिळाल्या जवळजवळ 2. इथे मिसफिल्ड आणि ही तिसरी. बाय 2 गेट 1 फ्री. 2 सोबत 1 फ्री मिळाली. कारण आता असं वाटू लागले या मॅचची सगळी मजा निघून गेली. जो मॅच मध्ये उरला सुरला रस होता तो निघून गेलाय. क्षेत्ररक्षक थोडेसे आता मी तर म्हणेन लेझी झालेत. 6 पाहिजे 19 मध्ये. आणि इथे पहा जागा बनवून खेळायचा होता. बॉल बॅटचा संपर्क नाही. बॅटन पॅडच्या मधून बॉल निघून गेलाय. विकेट किपरच्या हातामध्ये आलाय डॉट. 18 मध्ये पाहिजे 6. जवळ येऊ नका, डायरेक्ट फिल्डिंग लावा, मॅच चालू करा, कारण वेळ आता आपल्याकडे फार कमी राहिली आहे. आजच्या दिवसात तब्बल अजूनही 2 सामने खेळायचे बाकी आहेत. त्यातील पहिला सामना टॉस झाला ऑलरेडी. आयशा स्पोर्ट्स बारापाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये म्हात्रे प्रतिष्ठान पिसारवे सामना. आणि 12 टीमने आय थिंक त्यांनी इशारा केलेला आहे, फिल्डिंग घेतलेला आहे. पिसारवे टीमने बॅटिंग साठी तयार आहे पुढील सामन्यामध्ये. आणि आपण मॅच पाहतोय किरोळी विपक्ष तरगड या टीम मध्ये. आणि किरोळी संघाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर रमेश तरे आणि त्यांचे 2 सुपुत्र या टीम मध्ये केले जातात, वेदांत तरे आणि कल्पेश तरे. हे 2 खेळाडू जे आहेत बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिले त्यांना. त्यांनी दोन्ही मुलं आहेत रमेश तरे यांची, आणि रमेश तरे स्वतः या मॅच मध्ये खेळत आहेत. हे गावचं क्रिकेट आहे संतोष सर. गावाच्या क्रिकेटमध्ये
वडिलांसोबत मुलं देखील खेळणं ही भाग्याची गोष्ट आहे, कारण एकीकडे अनुभवाची शिदोरी आणि दुसरीकडे मात्र युवा सळसळतं रक्त हे देखील आपल्याला एकाच वेळी पाहायला मिळतं. हे पहा, पुन्हा एकदा इथे चकवण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॉल बॅटचा नीट संपर्क नाही, परंतु अतिशय शांत पद्धतीने धावसंख्येला पुढे नेत आहेत राकेश मोहिते. 27 अजूनही धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. 17 बॉलमध्ये 5 पाहिजे, 32चं टार्गेट. समोर सिनियर अक्षय म्हात्रे आणि या अक्षयकडे क्षमता आहे, कॅपॅबिलिटी भरपूर आहे. फ्लिक केल्या बॉलला, ऑन साईडला टर्न केलाय. एक धाव मात्र सहजतेने पूर्ण केली जाणार आहे आणि कोणत्याही प्रकारची रिस्क ते सध्या घेऊ इच्छित नाहीत, कारण त्यांना माहीत आहे सामन्यावरती आपली पकड बनली आहे, सामना आपला हातात आहे, त्यामुळे रिस्क घेणं टाळावं लागेल. खरं तर क्रिकेट हा खेळच आहे रिस्क घेण्यासारखा, परंतु आताच्या घडीला रिस्क घेण्याची गरज नाही आहे. इथे पहा, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, बॉल बॅटचा कोणताही संपर्क नाही. डॉट, चांगली बॉलिंग संकेत गायकरची आपल्याला पाहायला मिळते. किरवली संघ आपण जर पाहिला तर क संघ म्हणजे तिसरा संघ आहे या गावातील, हे देखील आपल्याला अधोरेखित करावा लागेल. शैलेश स्मृती नांदाई तरगर टीम मैदानामध्ये खेळत असताना आपण पाहतोय त्यांच्या विरुद्ध किरवलीचा हा क संघ तिसरा संघ आहे, ज्यामध्ये प्रथम संघामध्ये ज्या संघांना चान्स, ज्या खेळाडूने चान्स लागत नाही ते खेळाडू पुढील संघामध्ये शिफ्ट होतात. इथे ड्राईव्ह केले, बॉलला ढकलून दिले पॉइंट मध्ये, फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित. रन मिळणार फक्त एका धावेने धावफलक पुढे चालले. धावा झाल्या 29, 3 पाहिजे. सामना अजूनही बरोबरीत आहे. चांगले प्रयत्न झाले या संपूर्ण सामन्याला रोखण्याचे, संपूर्ण धावसंख्येला ब्रेक लावण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र पहा, सामना संपवलाय. अक्षय म्हात्रेने आजच्या रात्रीतील सर्वात लांब लचक षटकार आलाय आणि सामना संपला. अभिनंदन टीम शैलेश स्मृती नांदाई तरघर. पण निरोप घ्या आणि हे पहा, मिडनाईट सेलिब्रेशन या अधीर आराध्य स्पोर्ट्स टेंबोडेचा आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यांनी सांगितलं, या सिग्नल दिला की पहिली फेरी समाप्त झालेली आहे. पहिल्या फेरीतील 4 सामने संपलेले आहेत. दुसऱ्या फेरीला सुरुवात होतीये आणि दुसऱ्या फेरीच्या सुरुवातीला हा मात्र आपल्याला फायर ब्लास्ट पाहायला मिळाला. 4 ओव्हरची मॅच आणि काय घडेल काय बिघडेल ऐकूया संतोषजी गरज सर यांचा आवाज पुढील मॅच मध्ये. तोपर्यंत सामनावीर या मॅच मध्ये ज्याने एक षटक हाताळत असताना 8 धावा खर्च करत 3 विकेट्स मिळवल्या, तो युवा खेळाडू स्मित पारगावकर ठरलाय मॅन ऑफ द मॅच. अजित मुंगाजी यांच्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देऊया स्मित पारगावकरला. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच स्मित पारगाव